आज या सुंदरशा सकाळच्या वेळेस मी आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं व्हॉट्सअप होप या आत्मिक कार्यक्रमामध्ये स्वागत करीत आहे. परमेश्वराचा धन्यवाद आपण सर्व मिळून करूया. ज्या परमेश्वराने तुमच्यावर आणि माझ्यावर कृपा केलेली आहे, ज्या देवाने तुम्हाला आणि मला आज जिवंत ठेवलेला आहे, त्याचा धन्यवाद करणे किती उत्तम आणि किती समाधान आहे. कारण आज अनेक लोक ज्यांना काहीच माहित नाही, कसल्याच प्रकारचा विचार नाही, फक्त कोणीतरी ते आणलेलं आहे आणि समोर घेऊन जात आहे, तशा प्रकारे लोक भटकत आहेत. पण जेव्हा मनुष्याला कळतं की मला कोणी निर्माण केलेलं आहे, मी या भूतलावर का हो, कशासाठी मी या भूतलावर आहे, मी मनुष्य म्हणून या जगामध्ये कसा आलेलो आहे आणि नंतर या जगातून मी कुठे जाणार आहे, आणि मनुष्य या नात्याने माझं संपूर्ण कर्तव्य काय आहे हे फक्त परमेश्वरच सांगू शकतो, ज्याने आम्हाला निर्माण केलेलं आहे. आणि ते आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे या पवित्र ग्रंथामध्ये, म्हणजे बायबलमध्ये. आता आपण अभ्यास करणार आहोत. चला तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना करा आणि आमचं संपूर्ण कर्तव्य काय आहे, म्हणजे आमचं म्हणजे आम्हा प्रत्येकाचं या भूतलावर काय आहे याकडे आपण थोडं लक्ष देऊया आणि विचार करूया. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वरा, मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, ती स्तुती करतो. आज संपूर्ण प्रेक्षक वर्गासाठी मी विनंती करतो, स्वर्गीय बापा प्रभू, ते आज तुझ्याकडे लक्ष देत आहेत प्रभू, तुझं वचन ऐकत आहेत, तुझ्याबद्दल त्यांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झालेली आहे आणि प्रभू तू त्यांच्यावर कृपा करीत आहेस. मी तुझा आभार मानतो परमेश्वरा. प्रभू, त्यांचं अंतःकरण ओळखणारा पिता परमेश्वर तू आहे प्रभू. तुझ्याबद्दलची अधिक माहिती त्यांना करून घेण्यासाठी तू या कार्यक्रमाची आखणी केली स्वर्गीय बापा. हा कार्यक्रम प्रसारित होत असताना प्रभू अनेकांपर्यंत तू पोहोचवित आहे, याबद्दल मी तुझा आभार मानतो आणि आतापर्यंत तू चालवित आहे याबद्दल प्रभूजी मी संपूर्णपणे तुझ्या नावाला धन्यवाद देतो स्वर्गीय बापा. त्याचप्रमाणे विश्वासणाऱ्यांना तुझ्या हातामध्ये घे आणि प्रभू त्यांना तू पहिलेच सांगितलेलं आहे प्रभू, त्यांना माहित आहे की त्यांचं संपूर्ण कर्तव्य काय आहे, पण आज पुन्हा नव्याने आठवण करून देण्यासाठी त्यांच्यासाठीही देवाचं वचन आहे हे त्यांना कळू दे, हीच माझी विनंती आणि प्रार्थना आहे. प्रभू, या वचनाच्या द्वारे प्रत्येकांना तू प्रोत्साहित कर आणि आनंदित कर. आमचा धन्यता आणणारा प्रवेश याच्याच द्वारे ही प्रार्थना केली म्हणून तू आई, आमेन. आपल्या धड्याचं शीर्षक आहे मनुष्याचे संपूर्ण कर्तव्य, द होल ड्युटी ऑफ मॅन. आणि या जगामध्ये जीवन जगत असताना जो मानव प्राणी आहे त्याने आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या विचाराने त्याने आपलं कर्तव्य ठरवून टाकलेलं आहे. आणि विशेष प्रकारे या जीवनामध्ये, कारण आपली जी बुद्धी आहे ती फार अल्प आहे, जेवढं आम्हाला कळतं तेवढंच आम्ही समजू शकतो. पण आता विज्ञानाने प्रगती केलेली आहे, तंत्रज्ञान वाढलेलं आहे, अफाट ज्ञान झालेलं आहे, तरीही मनुष्य काय म्हणतो, माझं कर्तव्य काय आहे, माझ्या लेकरा बाळांचं संगोपन करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि मग त्यांची व्यवस्था संपूर्ण पाहणे आणि संसार जो आहे तो व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मी सर्व तरतूद करून ठेवणे, हे माझं कर्तव्य आहे. आणि हा कर्तव्याचा एक भाग आहे हे मनुष्याला कळत नाही. हे संपूर्ण कर्तव्य नाही आहे आणि मनुष्याने स्वतःला बांधून काढलेला आहे. काही लोक म्हणतात की नाही, मला त्या ठिकाणी समाजासाठी काहीतरी करायचं आहे, हे माझं कर्तव्य आहे. काही लोक म्हणतात की आम्ही घरादाराचा त्याग करून त्या ठिकाणी जातो, ते माझं कर्तव्य आहे. काही लोक म्हणतात आम्हाला देशाची सेवा करण्याचं भाग्य मिळालेलं आहे, आम्ही देश सेवा करीत आहोत, हे आमचं कर्तव्य आहे. कोणी म्हणतात आम्हाला राज्य करण्याचा अधिकार या देशाने दिलेला आहे, नागरिकांना दिलेला आहे, आमचं कर्तव्य आहे की आमचं जीवन या देशासाठी समर्पित आहे, हे कर्तव्य आहे. जीवनामध्ये मनुष्याचे वेगवेगळे कर्तव्य आहेत. प्रत्येकाचं कर्तव्य काही समान नाही. प्रत्येकाचं वेगवेगळं कर्तव्य आहे. कौटुंबिक कर्तव्य आहे,
सामाजिक कर्तव्य आहे, देशाबद्दलचं कर्तव्य आहे, या सर्व गोष्टी आहेत. पण सर्वात महत्वाचं आहे की पूर्ण मनुष्यासाठी देवाने सांगितलेलं आहे की त्याचं संपूर्ण कर्तव्य कोणतं आहे, त्याची होल ड्युटी काय आहे, हे देवाने त्याच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. विशेष प्रकारे पवित्र शास्त्र धर्म ग्रंथ हा परमेश्वराकडून आहे. देवाने एका राजाची निवड केली, त्याला संपूर्ण ज्ञानाने भरपूर केलं, त्याला सर्व गोष्टीचं ज्ञान इतका अफाट दिलं की त्याच्यासारखा ज्ञानवंत राजा कधी झाला नाही आणि कधी होणार नाही. असा एकमेव शलोमोन राजा, त्याचं नाव, त्याचा वृत्तांत, त्याचा इतिहास बायबलमध्ये आहे आणि तो पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या ठिकाणी तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने प्रगट केलेला आहे. आणि शलोमोन म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला सोलोमन म्हटल्या गेलेला आहे. त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी जगामध्ये प्रकाशित आहेत आणि अनेक लोक शलोमोन राजाबद्दल ऐकतात. त्याने केलेल्या न्यायाबद्दल आज जगामध्ये चर्चा होते. त्याचं उदाहरण दिलं जातं की उत्तम शासक, उत्तम न्यायाधीश, उत्तम राजा. त्याच्यासारखा कधी झाला नाही, इतका ज्ञानाने अफाट असलेला. त्याने पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या ठिकाणी ग्रंथ रचलेला आहे. अनेक काव्य त्यांनी रचलेले आहेत आणि ग्रंथ रचलेला आहे आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्याने पाहिलं की हेही व्यर्थ आहे. सर्व गोष्टीचा, पुस्तकांचा अभ्यास केला आणि शेवटी थकून म्हणतो हेही व्यर्थ आहे. पैसे कमावण्याचा अभ्यास केला, व्यर्थ आहे. त्याने पुष्कळचे घरदार, राजवाडे, मोठमोठे त्या ठिकाणी सर्व काही बांधकाम त्याने अफाट केलं आणि शेवटी म्हणतो हे व्यर्थ आहे. मनुष्य येतो आणि या जगामधून निघून जातो. दुसरी पिढी येते, नवीन पिढी उदयास येते. सर्व काही येथेच राहतं. असं नवं काहीच नाही. जे पहिलं होतं ते पुन्हा येतं आणि तशाच प्रकारे आम्ही त्याला फॅशन म्हणतो. हे त्याने पहिलेच लिहून ठेवलेलं आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे आणि आम्हाला ते कळतही, हेही व्यर्थ आहे, हेही व्यर्थ आहे. ज्या व्यक्तीने अणुबॉम्ब बनवलेला होता, ज्या शास्त्रज्ञाने, जेव्हा त्याने पाहिलं की हिरोशिमा आणि नागासाकीवर जेव्हा हा अणुबॉम्ब टाकण्यात आला, ॲटम बॉम्ब टाकण्यात आला, तेव्हा त्याने म्हटलं की हे चूक झाली, माझ्या हातून हे घडलं कसं, व्यर्थ व्यर्थ. आणि आता ज्यांनी AI चा शोध लावलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याही संशोधकांनी आणि अनेक संशोधकांनी म्हटलेलं आहे की याला येथेच थांबवा, नाहीतर जगाचा भयंकर नाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना कळून आलेलं आहे की आता जगामध्ये काय घडणार आहे, याचा परिणाम आणि दुष्परिणाम किती भयंकर होणार आहे. या जगिक गोष्टी आहेत, ज्ञानवंत लोकांच्या गोष्टी आहेत आणि त्यांनीच कबूल केलेलं आहे की सर्व काही व्यर्थ आहे. थकून गेलेले आहेत लोक जगामध्ये. आणि तशाच प्रकारे हाही शलोमोन राजा सर्व गोष्टींचा अभ्यास करून म्हणतो की सर्व काही व्यर्थ. पण त्याने सांगितलं की मनुष्याचं संपूर्ण कर्तव्य काय आहे, त्याने थोडक्या शब्दामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्या समोर आणि माझ्या समोर प्रगट केलेलं आहे. ते मी आपल्यासाठी सर्वांसाठी वाचत आहे. विशेष प्रकारे उपदेशकाचं पुस्तक पवित्र शास्त्रामध्ये आहे. त्यामधून काही गोष्टी मी आपल्यासाठी वाचणार आहे. उपदेशक याचा 12वा अध्याय 13 आणि 14 वचन. बुक ऑफ इक्लेसियास्टिस चॅप्टर 12 वर्सेस 13 and 14 काय म्हणतं? लक्ष द्या संपूर्ण भाविकांनो, श्रद्धाळू लोकांनो, प्रेक्षकांनो आणि विश्वासणाऱ्यांनो. मनुष्याचं संपूर्ण कर्तव्य. आता सर्व काही तुम्ही ऐकले, याचा अर्थ तुम्हाला आणि मला उपदेशकाचं पुस्तक वाचावं लागणार आहे की आम्ही काय ऐकलेलं आहे, काय वाचलेलं आहे. आता तुम्हाला ते वाचून काढायचं, आपल्याजवळ वेळ नाही आहे म्हणून मी त्याचं वाचन करू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की बायबल तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध आहे. फक्त जाऊन तुम्हाला विकत घ्यायचं आहे किंवा ते तुम्हाला मागवून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला मिळू शकतं. त्याचा तुम्ही प्रयत्न करा
आमच्या संगती संपर्क साधा किंवा जवळच्या कोणत्याही जिथे कोणी बुक स्टोअर आहे, जिथे धार्मिक ग्रंथ आहेत, तिथे जर बायबल असेल तर विकत घ्या. किंवा आता ऑडिओ बायबल सुद्धा उपलब्ध आहे, ते तुम्ही ऐकू शकता. प्रत्येकासाठी आज बायबल मधलं प्रवचन उपलब्ध आहे. बायबल मधील संपूर्ण कथा उपलब्ध आहेत, पुस्तकातील ओव्या उपलब्ध आहेत. वाचन करा, आशीर्वादित व्हा. आता तुम्ही सर्व काही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ, मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. सगळ्या बऱ्या वाईट गुप्त गोष्टीचा न्याय करीताना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल. लक्ष द्या, विश्वासणाऱ्यांना काय म्हटलेलं आहे. आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की. आता तुम्ही आणि मी संपूर्ण जगामधल्या गोष्टी ऐकत आहोत, सर्व गोष्टीची पाहणी केलेली आहे, तंत्रज्ञानाबद्दल अवगतता आलेली आहे, अनुभव आलेला आहे, किती अफाट ज्ञान आहे. पण आता मनुष्याचं कर्तव्य काय आहे? देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की आम्ही कोणत्या देवाचं भय धरावं, म्हणजे त्याचा आदर करावा. भय म्हणजे आदर करणे. भय याचा अर्थ आहे त्याचा आदर करणे आहे, त्याचा सन्मान करणे आहे. आम्ही कोणत्या? आता सर्वजण म्हणतील आम्ही भाविक आहोत, आम्ही देवाला, आम्हाला माहित आहे, देवावर आमचे विश्वास आहे, आम्ही आस्तिक आहोत, आम्ही नास्तिक नाही, आम्ही देवाविरुद्ध बोलणारे लोक नाहीत. आणि अशा प्रकारची प्रत्येकाची कल्पना असू शकतात, विचार असू शकतात. पण इथे म्हटलेलं आहे की मनुष्याचं संपूर्ण कर्तव्य एकच आहे की देवाचं भय धर व देवाचीच आज्ञा पाळ. म्हणजे ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे, ज्या देवाने तुमच्या आणि माझ्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकलेला आहे, ज्या देवाला तुमचं आणि माझं उठणं बसणं चालणं सर्व माहित आहे, ज्या देवाला आमच्या डोक्यावरचे केस किती आहेत हे माहित आहे, त्याच देवाचं भय धरायचं आहे, त्याच देवाची आराधना करायची आहे. आणि तो देव या पवित्र ग्रंथामध्ये सांगितलेला आहे आणि तो बायबलचा देव आहे. याचा अर्थ बायबलचा देव आम्हाला बायबल वाचन केल्यावर कळणार आहे किंवा आम्हाला त्या ठिकाणी कुठेतरी सहभागिता करून, बायबलचा अभ्यास करून किंवा प्रार्थनेमध्ये सहभागी होऊन आम्ही ते समजू शकतो. सर्वात महत्वाचं आहे मनुष्याचं कर्तव्य काय आहे? देवाचं भय धर. देवाचं भय धरणे म्हणजे काय हे सर्वात महत्वाचं आहे. विश्वासणाऱ्यांना लक्ष द्या. देवाचं भय म्हणजे जिवंत देवाला ओळखणे, जिवंत देवाचा स्वीकार करणे, जिवंत देवाच्या आज्ञा पाळणे, जिवंत देवाच्या इच्छेप्रमाणे चालणे. पण जिवंत देवाचं भय धरणे म्हणजे काय ते वचनामध्ये सांगितलेलं आहे, तिकडे आपण लक्ष देणार आहोत. विशेष प्रकारे नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय आणि 13 वचन काय सांगतं इकडे आपण लक्ष देऊया. पवित्र शास्त्रामध्ये या सलोमन राजाने जे काव्य केलेलं आहे आणि विशेष प्रकारे पुष्कळचे गीत रचलेले आहेत, तो काय म्हणतो पवित्र आत्म्याच्या द्वारे ते आपण पाहणार आहोत. नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय आणि 13 वचन काय सांगतं इकडे लक्ष देऊया आपण. नीतिसूत्रे याचा 8वा अध्याय आणि 13 वचन. बुक ऑफ प्रॉव्हर्ब्स चॅप्टर 8 वर्स 13. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. याचा अर्थ काय आहे? म्हणजे सर्व ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांचा द्वेष करणे, वाईट गोष्टीचा द्वेष करणे. जिवंत परमेश्वर वाईट गोष्टीचा द्वेष करतो, पण जे वाईट लोक आहेत त्यांच्यावर प्रीती करतो. हे अद्भुत आहे, हे विचार करण्यासारखं आहे. परमेश्वर पापी लोकांवर प्रेम करतो, पण पापाचा त्याला तिटकारा आहे, द्वेष आहे. आणि बायबलमध्ये सांगितलेलं आहे की परमेश्वराचे भय धरणे म्हणजे दुष्कर्माचा द्वेष करणे होय. म्हणजे वाईट गोष्टींचा द्वेष करणे आहे, वाईट गोष्टीला कुरवाळणे नाही, वाईट गोष्टीवर प्रेम करणे नाही. वाईट गोष्टी कोणत्या आहेत? ज्या आमच्या शरीराचा नाश करतात, ज्या आमच्या आत्म्याचा नाश करतात, त्या सर्व वाईट गोष्टी आहेत. दारूचं व्यसन, चोरी करणे, लबाडी करणे, फसवणे, ड्रग्ज घेणे,
व्यभिचार करणे, कोणाचा खून करणे, असे अनेक प्रकार आहेत जे तुम्हाला माहित आहेत. त्या वाईट गोष्टी आहेत. लहानपणापासून ज्या ठिकाणी या गोष्टी लेकरांना शिकवल्या जातात, काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे, त्या वाईट गोष्टीचं समर्थन न करता त्याचा द्वेष करणे, त्या पुन्हा आपल्या जीवनामध्ये न येऊ देणे म्हणजे देवाचं भय धरणे आहे. त्या वाईट गोष्टी कुरवाळत राहणे नाही, त्या वाईट गोष्टीबद्दल अभिमान बाळगणे नाही, त्या वाईट गोष्टीचं समर्थन करून इतरांना त्या वाईट गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करणे नाही, तर त्यांना यामधून काढणे म्हणजे जिवंत देवाचं भय धरणे आहे. यावरून आम्ही काय समजून घेऊ शकतो? प्रभूचे लोक, देवाचे लोक, विश्वासणारे प्रचारक, सुवार्तिक प्रभू ख्रिस्ताची वार्ता घेऊन तुमच्या गावामध्ये, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या नगरामध्ये, तुमच्या गल्लीमध्ये प्रभू ख्रिस्ताचं वचन घेऊन येत असताना ते काय म्हणतात? वाईट गोष्टीचा द्वेष करा आणि देवाचं भय धरा. त्यामध्ये वाईट काय आहे? जर वाईट गोष्टी आमच्यामधून जाणार आहेत, वाईट सवयी आमच्या लेकरांमधून जाणार आहेत, ड्रगच्या आहारामधून तो त्या ठिकाणी बाहेर निघणार आहे, तर आमच्या भारतवासियांसाठी आनंदाची बातमी आहे की हा देव जो आहे तो आमच्यासाठी त्याने मार्ग उघडलेला आहे. म्हणून काही लोक जे या चांगल्या गोष्टीचा विरोध करतात, चांगल्या गोष्टी शिकवणाऱ्यांच्या विरोधी त्या ठिकाणी जातात, चुकीचे आणि पाखंडी मते लोकांमध्ये पसरवितात की हे लोक चुकीच्या गोष्टी सांगण्यासाठी आलेले आहेत, हे लोक आम्हाला धर्मांतरण करण्यासाठी आलेले आहेत, हे लोक आम्हाला त्या ठिकाणी फसवण्यासाठी आलेले आहेत. आतापर्यंत सांगा भारतवासियांनो, जिथे जिथे प्रभूच्या लोकांनी जे सामाजिक कार्य देशामध्ये केलेलं आहे, त्यांनी कोणतं वाईट कृत्य केलेलं आहे? अनाथ लेकरांचा सांभाळ, आजारी लोकांची सेवा. आमच्याच देशाने मदर टेरेसा यांना भारतरत्न दिलं त्यांची सेवा पाहून. त्यांच्या सेवा कार्याचं गौरव आमच्या देशाने केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आमच्या देशाला कळून येतं की चांगलं काम करणारे कोण लोक आहेत, त्यांचं गौरव व्हायलाच पाहिजे. पण जर हे लोक चांगल्या गोष्टी सांगत असतील, तुमच्यावर निर्णय, तुम्हाला विश्वास ठेवायचा का नाही, पण वाईट गोष्टीपासून तर तुम्ही दूर होऊ शकता. वाईट गोष्टींचा त्याग करून टाका, चांगलं ते स्वीकारा आणि वाईट ते सोडून द्या. हे सर्वात महत्वाचं आहे. प्रभूचे लोक, विश्वासणारे तुम्हाला एकमेकाचा द्वेष करावा हे कधी शिकवणार नाही. या देशामध्ये मनुष्य जाती जातीमध्ये विखरलेला आहे, धर्मामध्ये फूट पडलेली आहे. एक धर्म दुसऱ्याला कमी लेखतो आणि त्या ठिकाणी तो जनावरापेक्षाही त्याला त्या ठिकाणी तुच्छ लेखतो. मग कशा प्रकारे एकोपा राहणार आहे? आणि प्रभूचा मार्ग हाच आहे की ज्या देवाने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे, त्या देवाबद्दल ऐकण्यासाठी आम्ही तयार का नाही? कारण हे लक्षात घ्या, जे सुवार्तिक किंवा प्रभूचे लोक स्वतःहून तुमच्याकडे येत नाहीत, पण देवाने त्यांना पाठवलेलं आहे. कारण देवाची प्रीती तुमच्यावर आहे. देवाची इच्छा आहे की तुमचा जीव वाचावा, तुम्ही वाईट गोष्टीचा द्वेष करावा आणि जिवंत देवाचं भय धरावं. म्हणून सर्व प्रभूचे लोक तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. त्यांचा सन्मान करा, आदर करा, म्हणजे तुम्ही देवाचं भय धरणारे बनाल आणि तुमच्या घरातून सर्व अरिष्ट निघून जाईल आणि तुमच्या घराला आशीर्वाद प्राप्त होईल. हाच खरा मार्ग आहे जो प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग तुम्हाला शिकवित आहे. आता आपण पाहिलं की देवाचं भय धर आणि नंतर काय सांगितले? त्याच्या आज्ञा पाळ. हे या वचनामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता विशेष प्रकारे बायबलमध्ये दोन भाग आहेत, एक जुना करार आणि एक नवीन करार. जुन्या करारामध्ये देवाने आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या आहेत मोशेचं नियमशास्त्र. पण ते विशेष प्रकारे एकाच देशासाठी आहे, एकाच लोकांसाठी आहे, म्हणजे ते इस्रायल लोकांसाठी आहे की इस्रायल लोकांनी काय करावं आणि काय करू नये हे विशेष प्रकारे त्यांना सांगण्यात आलेलं आहे. त्यांना 10 आज्ञा देण्यात आलेल्या होत्या की त्यांनी काय करावं आणि काय करू नये. हे परमेश्वराने त्यांना देवाची आज्ञा कशी पाळावी याबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आणि आता संपूर्ण जे विश्वासणारे आहेत त्यांना ख्रिस्ताचा नियम देण्यात आलेला आहे. तो संपूर्णपणे
युनिव्हर्सल आहे, सर्वांसाठी आहे. मग त्याच्यामध्ये इस्रायल देश सुद्धा येतो, कारण हा नियम सर्वांसाठी आहे. पण जुना करार आहे, यामधले नियम विशेष प्रकारे त्या देशाला देण्यात आले होते. पण हेच नियम पुढे आलेले आहेत नवीन करारामध्ये. विशेष प्रकारे एका जिवंत देवाची आम्हाला आराधना करायची, उपासना करायची आहे. त्याच्याशिवाय दुसरा देव जगामध्ये नाही, कारण तो ईर्ष्यावान देव आहे. त्याची आज्ञा आम्हाला पाळायची आहे. सर्वात महत्वाचं आहे, त्याने आम्हाला शिकवलं, चोरी करू नको, व्यभिचार करू नको, खून करू नको, खोटं बोलू नको. आणि नंतर नवीन करारामध्ये आम्हाला ख्रिस्ताचा नियम दिसून येतो. व्यभिचाराची अधिक सखोल व्याख्या त्याने केलेली आहे. जर तुम्ही विशेष प्रकारे अशा प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये लिहिले आहे, एखादा पुरुष एखाद्या परस्त्रीकडे कामेच्छेच्या नजरेने जरी त्याने पाहिलं तरी त्याने व्यभिचार केलाच आहे देवाच्या दृष्टीने. हा ख्रिस्ताचा नियम आहे, कारण तो अंतःकरणावर कोरला गेलेला आहे. आणि मोशेचे नियमशास्त्र जे आहे ते पाट्यांवर म्हणजे दगडावर कोरल्या गेलेले आहे. ख्रिस्ताचा नियम हा प्रत्येकाच्या अंतःकरणावर कोरला जातो जेव्हा तो ख्रिस्ताचा स्वीकार करतो. आणि जेव्हा तो ख्रिस्ताचा स्वीकार करतो, मग तो ख्रिस्ताच्या नियमाला बांधील आहे हे त्याने समजलं पाहिजे. आणि ख्रिस्ताचा नियम त्याला पूर्ण करायचा आहे. पुष्कळशा लोकांना असं वाटतं की सहज आम्ही ईश्वर विश्वास ठेवला आणि मग जसं आम्ही पूर्वी जीवन जगत होतो तसंच आम्ही जीवन जगणार, मग त्यामध्ये काही फरक पडणार नाही. फक्त आम्ही पूर्वी तसं करत होतो, आता आम्ही वेगळी प्रार्थना करतो. पूर्वी आम्ही तशा प्रकारे यज्ञ करीत होतो, आता आम्ही वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी गोष्टी करतो. अशा प्रकारचा फक्त विधीचा हा फरक नाही, तर हा जीवनाचा फरक आहे. पूर्वी आम्ही अंधकारामध्ये होतो, आता आम्ही प्रकाशामध्ये आहोत. पूर्वी आम्ही पापामध्ये होतो, आता आम्ही देवामध्ये आहोत. म्हणजे आम्ही नीतिमान ठरविण्यात आलेलो आहोत. पण आमच्या कर्माने नव्हे, तर जिवंत प्रवेश ख्रिस्ताच्या कृपेच्या द्वारे घडलेला आहे हे आम्हाला कळून येतं. आणि म्हणून आम्हाला आज्ञा पाळणं आहे. आणि म्हणून देवाचा सेवक, देवाचा व्यक्ती, देवाने निवडलेला संदेष्टा, राजा तुम्हाला आणि मला सांगत आहे की मनुष्याचं संपूर्ण कर्तव्य एकच आहे, ते म्हणजे जिवंत देवाचं भय धर आणि त्याचीच आज्ञा पाळ. आणि त्याची आज्ञा आहे ख्रिस्ताचा संपूर्ण नियम. आणि बायबलमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तिकडे आपण लक्ष देऊया. विशेष प्रकारे गलतीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 2रं वचन काय सांगतं तिकडे आपण पाहूया. गलतीकरास पत्र 6वा अध्याय 2रं वचन, एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. एकमेकांची ओझी व्हा हा ख्रिस्ताचा नियम आहे. एकमेकांची ओझी व्हा म्हणजे एकमेकांची काळजी घ्या. भारतवासियांनो, प्रभूचे मार्ग, प्रवेश ख्रिस्ताचा नियम किंवा प्रवेश ख्रिस्ताचं वचन, आज्ञा एकच आहे की आम्ही एकमेकांची काळजी घ्यावी. मग असा नियम आम्हाला दुसरीकडे कुठे आढळतो? बाकीचे तर लोक सांगतात की नाही, आम्ही द्वेष करावा. जात अशा प्रकारे आलेली आहे. जाती जातीमध्ये तेढ निर्माण कसं व्हावं अशा प्रकारचं शिक्षण आज जगामध्ये दिल्या जात आहे. आणि आज त्याच्यामुळे लोक पोखरून गेलेले आहेत. पण प्रवेश ख्रिस्ताचं वचन सांगतं, ख्रिस्ताचा नियम आहे एकमेकांची ओझी व्हा म्हणजे तुम्ही प्रवेश ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. त्याची आज्ञा तुम्ही परिपूर्णपणे पाळाल. समोर आणखीन देवाचं वचन काय आहे तिकडे आपण जाणार आहोत. विशेष प्रकारे योहानाचे दुसरे पत्र, योहानाचे दुसरे पत्र यामधला 9 ते 11 वचन मी आपल्या सरांसाठी वाचत आहे. योहानाचे दुसरे पत्र 9 ते 11 वचन, यामध्ये एकच अध्याय आहे. 2 जॉन वर्सेस 9 to 11 काय सांगतं? ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे क्षेमकुशल विचारू नका, कारण जो त्याचे स्वागत करीतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. ख्रिस्ताचं शिक्षण म्हणजे ख्रिस्ताचा नियम.
याला चिकटून न राहता जो पुढे पुढे जातो. याचा अर्थ बायबलमध्ये जो अधिक भर घालतो किंवा बायबल मधून काही त्या ठिकाणी काढून टाकतो, तो जो व्यक्ती आहे त्याला बायबल सांगतं की त्याला देव प्राप्त झाला नाही. पण जो ख्रिस्ताच्या नियमाला, प्रभू ख्रिस्ताच्या नियम शास्त्राला धरून राहतो, चिटकून राहतो, त्या आज्ञा पाळतो, त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला विचार करायचा आहे की देवाचं भय धरणे म्हणजे काय आहे. दुष्कर्माचा म्हणजे वाईट गोष्टींचा द्वेष करणे आणि आज्ञा पाळणे म्हणजे ख्रिस्ताचे जे नियम आहेत ते आज्ञा पाळणे. प्रभू ख्रिस्ताने फार सुंदर नियम सांगितलेले आहेत आम्हाला. एकमेकांवर प्रीती करा, प्रेम करा. एवढंच नाही तर तुमच्या शत्रूवरही प्रेम करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. हे उत्तम शिक्षण, उत्तम नियम फक्त प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे आणि ते पाळण्याची आज्ञा प्रभू येशूने स्वतः दिलेली आहे. त्याच्या संपूर्ण शिष्यगणांना, जे कोणी प्रभू ख्रिस्ताच्या मागे येऊ पाहतात, ते ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहणारे असले पाहिजे. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि नंतर आपण 14वं वचन वाचलं होतं, त्यामध्ये सांगितलं की परमेश्वर सगळ्याच बऱ्या वाईट गोष्टीची झाडाझडती घेणार आहे, म्हणजे तो न्यायाधीश आहे. हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की तो सर्व गोष्टींची झाडाझडती घेणार आहे, की आम्ही कोणाचं भय धरलं आणि कोणाची आज्ञा पाळली. या जीवनामध्ये जगत असताना, जसं मी सुरुवातीला सांगितलं की मनुष्याचे कर्तव्य प्रत्येकाचे वेगळे आहे, प्रत्येक क्षेत्राचे वेगळे आहेत, पण संपूर्ण कर्तव्य, होल ड्युटी काय आहे, तिथे एका जिवंत देवाचं भय धरणे आणि त्याची आज्ञा पाळणे. आज तुमच्या समोर आव्हान आहे की तुम्ही कोणाचं भय धरत आहात आणि कोणाची आज्ञा पाळत आहात. त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? ज्याची तुम्ही आज्ञा पाळता किंवा ज्या विधी तुम्ही करता, ज्याचं नामस्मरण करता, त्याने खरोखर तुम्हाला निर्माण केलेला आहे काय, आणि तो तुमचा न्याय करणार आहे काय, याकडे लक्ष द्या. पण हा जो देव आहे तो म्हणतो की सर्वात शेवटी सर्व बऱ्या वाईट गोष्टीची, बऱ्या म्हणजे चांगल्या आणि वाईट गोष्टी जो मनुष्य करणार आहे त्याची झाडाझडती होणार आहे आणि तो न्यायाचा दिवस आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा खरा न्यायाधीश आहे. लक्षात घ्या, लवकरच या संपूर्ण मानवांचा न्यायाचा दिवस येऊन ठेपलेला आहे, लवकर येणार आहे. प्रभू ख्रिस्त पुन्हा येणार आहे, ही याची चेतावणी आहे. आणि आता आमचं कर्तव्य काय आहे या भूतलावर? फक्त एका जिवंत देवाचं भय धरणे आणि त्याचीच आज्ञा पाळणे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा नियम जो आहे ही त्याची आज्ञा आहे, ते आम्ही पालन करावं, त्याप्रमाणे चालावं. या आणि खऱ्या जिवंत देवाच्या चरणी लागा, त्याचं भय धरा. तो तुमच्यावर कृपा करणार आहे, दया करणार आहे. त्याने या भूतलावर तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे. कृपा करून या. वेळ निघून जाण्याच्या पूर्वीच लवकर वळा, नाहीतर नंतर कितीही पश्चाताप केला, पस्तावा केला तर संधी प्राप्त होणार नाही. आता संधी आहे, साधून घ्या, आशीर्वादित करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. जिवंत महान परमेश्वर, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, तू समस्त विश्वासणाऱ्यांना पुन्हा उजळणी दिलेली आहे. प्रेक्षकांना परमेश्वर तू मार्गदर्शन केलेलं आहे की आम्ही फक्त तुझं भय धरावं आणि तुझी आज्ञा पाळावी. आमचं कर्तव्य या जगामध्ये संपूर्ण हेच आहे. प्रभू, ते आम्हाला तू शिकवलंस, त्याप्रमाणे चालण्यासाठी सहाय्य कर. विश्वासणाऱ्यांना पुन्हा प्रोत्साहित कर. तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी परमेश्वरा सहाय्य कर, आशीर्वादित कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू, याच्याच द्वारे प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.